हाय, कसे आहात सगळे? मी सावरी. माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही कॅप्शनवरून समजलंच असन, आज आम्हाला आहे ना खांडी लोणावळा ह्या साईडला जायचं होतं, पण लोणावळ्याचं कॅन्सल झालं आणि खांडीला आम्ही गेलो. कारण की ना निघायलाच आम्हाला 2:30-3 वाजले, त्यामुळं आम्ही लोणावळ्याचं कॅन्सल केलं. त्याच्यानंतर आधी आहे ना आम्ही शॉपिंग करायला गेलो. इथं डॉलीसाठी आहे ना टोपी वगैरे घेतली होती आम्ही. आणि त्यानंतर आहे ना 2 वाजता आहे ना काकी मला घ्यायला आली आणि एक अशी आम्ही एवढं चौघजण एका गाडीमध्ये होतो आणि त्यानंतर आम्ही निघालो. इथं डॉली बघा झोपली नव्हती अजून. आणि दुसऱ्या गाडीमध्ये आहे ना पप्पा, मम्मी, काका, काकी एवढे जण होते. आणि त्याच्यानंतर ना आम्हीच पुढं गेलो होतो. ते मागच राहिले, कारण की ना डॉलीला जेवण बनवलं होतं ना, ते मागच राहील, त्यामुळे मम्मी परत गेली आणायला. तोपर्यंत आहे ना आम्ही इथं थांबलो आणि त्यानंतर इथं बेळ वगैरे घेतली समर्थमधून वडगावची. त्यानंतर चांगलं असंच वेपर्स वगैरे घेतले आणि ते आल्यानंतर आम्ही निघालो आणि इतकी ट्रॅफिक लागली होती. आम्ही ज्या वेने चाललो होतो ना तो वे पूर्ण ट्रॅफिक असल्यामुळे आम्ही दुसऱ्या वेने गेलो. तर दुसऱ्या वेने पूर्ण रस्ताच बंद होता, त्यामुळे परत आम्ही रिटर्न आलो आणि ज्या वेने जायचं त्या वेनेच परत निघालो. असं करता करता आम्हाला तिथंच आहे ना 1-2 तास गेले आणि त्याच्यानंतर आहे ना आम्ही पुढं निघालो आणि ना पप्पा महागच राहिलो, त्यामुळे डबा पण महागच राहिलो. तोपर्यंत मग डॉलीसाठी आम्ही केळी वगैरे घेतली. मग तिने केळी वगैरे खाल्ली आणि मग आम्ही पुढं निघालो. आणि हा शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्ही इथे ना माउंटनचा व्ह्यू बघू शकता, इतका सुंदर होता. आणि ना कंटिन्यू आता धबधबे चालू झाले होते. आणि तिथे आहे ना पहिल्यांदा आम्ही बारीक होतो ना तेव्हा सारखं जायचो, तेव्हा काय आहे ना पैसे वगैरे तिकीट्स वगैरे काय नव्हते. पण आता आहे ना खूप डेव्हलप झाल्यामुळे ना इथं रस्ते वगैरे पण आहे ना थोडेफार चांगले झाले. आधी तर आहे ना काहीच रस्ते नव्हते, त्यामुळे सगळं आहे ना तिकीट्स वगैरे घेतात इथं. फायनली आम्ही तिथं पोचलो, भिजलो वगैरे आणि ना काकीचं हे माहेर असल्यामुळे आम्ही तिथंच जेवलो वगैरे. आणि असा होता ब्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.